भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त वसमत येथे काल भव्य रक्तदान शिबिर व लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। या लसीकरण मोहिमेमध्ये महिला कर्मचारी, आशा सेविका, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। आरोग्य जनजागृतीसह समाजहिताचा संदेश देणाऱ्या उपक्रमांचे कौतुक होत आहे। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की अशा प्रकारच्या उपक्रमामुळे समाजामध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत होते। तसेच रक्तदान आणि लसीकरण सारख्या उपक्रमामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले। आपल्या 563 ग्रामपंचायत आहे, त्यापैकी 24 ग्रामपंचायतींनी यापूर्वीच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये काही आरोग्याचे जे घटक आहेत जसं आयुष्यमान कार्ड, हेच घटक आपलं माझे गाव आरोग्य संपन्न गाव या गावामध्ये किंवा या योजनेमध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ 59 घटक आहे की ज्यामध्ये आपल्याला ग्रामपंचायतीने काम करायचं आहे, आपल्या ग्रामपंचायत अधिकारी आणि आशा वर्करनी काम करायचं, सर्वांनी काम करायचं आहे आणि 100 मार्काचं हे माझे गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान आहे। त्याचा वसमत तालुक्यामध्ये आपण आज शुभारंभ केलेला आहे। नागरिकांना काय आव्हान असेल? सर्व नागरिकांना आणि ग्रामस्थांना माझं असं आवाहन आहे की HPV लसीकरण हे आपण शाळेतील 14 वर्ष पूर्ण झालेल्या आणि 15 वर्षाच्या आतील मुलींसाठी हे HPV लसीकरणाचं अभियान आपण राबवत आहोत। पालकांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता किंवा ज्या काही चॅनल्स आहेत, इंस्टाग्राम असतील किंवा इतर चॅनल्सवरच्या बातम्यांच्या दबावाखाली न येता आपल्या मुलींना या गर्भाशयाच्या मुखाच्या भविष्यात कॅन्सर होऊ नये म्हणून HPV लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी उद्युक्त करावे। स्वतः सहमतीपत्र किंवा संमतीपत्र ही लसीकरण शासनामार्फत दिलं जात आहे। या लसीचं बाजारभाव मूल्य जवळपास बाजारामध्ये प्रायव्हेट डॉक्टरकडं 7-8 हजार रुपये आहे आणि ही लस एकदम सुरक्षित आहे आणि ती शासनाच्या वतीनं देण्यात येत आहे। शासनाचं पुढील उद्दिष्ट इतर वयोगटांसाठी पण या लसीकरणाचं आहे, परंतु सध्या शासनानं हे लसीकरण वयवर्ष 14 ते 15 या दरम्यान ठेवलेलं आहे। तर माझं सर्व पालकांना विनंती आहे की ही इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूबवर ज्या काही चुकीच्या रील त्या लसीच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध होत आहेत त्याच्याकडे कुठलंही लक्ष न देता लसीकरण करून घ्यावं। हिंगोली जिल्ह्यामध्ये साधारण आतापर्यंत 300 ते 400 मुलींनी लस घेतलेली आहे आणि त्याचा कुठलाही साईड इफेक्ट त्यांना जाणवलेला नाही। या लसीच्या बाबतीत जो दुष्प्रचार किंवा अपप्रचार केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे।